आताही डोकं नाही. बैल म्हणे खरे मरता तरी बरे, नासी येले घरी थुंकोनिया. मालक म्हटलं त्यावेळेला डोकं होतं का मला? मग 40,000 रुपये महिना होता त्यावेळेला. महिन्याला 40,000 रुपये आणत होतो. इकडच्या खिशात 20, इकडच्या खिशात 20. आणि बाई दरवाजामध्ये उभी राहिली, गल्ला घेऊन पाण्याचा. माझा मालक इकडच्या दिशेने, मी पाणी पाहिजे देईल. मालक जसा घरी आला, घ्या म्हणे पाणी. तो म्हणे पाणी पित नाही. म्हणे का असं का रागवले तुम्ही माझ्यावरती, का रुसवाय तुमचा माझ्यावरती? अगं म्हणे महिनाभर पाणी देत नाही आणि बरोबर महिन्याची शेवटची तारीख आली, तुला समजते मालक आज पगार आणणार आहे खिशात. तिला माहित आहे तोंड चोपड्या गोष्टी केले की 10,000 आपलेच आहे. नुसता गल्लासभर पाणी घेऊन उभी राहिले. तुला जर महिनाभरामध्ये तुला जर सांगितलं गरम पाणी टाक आंघोळ करायला, तर तू थंडगार पाणी अंगावर टाकस. आता म्हणते थंडगार पाणी प्या. असं काय करता म्हणे मायबाई? का रागवली तुम्ही माझ्यावर? सांगा ना, तुमचा पाय दाबून देऊ का? तो म्हणे पाय दुखतो का? तो म्हणे पायही दुखत नाही. सांगा ना, तुमचा हात दाबून देऊ का? तो म्हणे हातही दुखत. सांगा ना, पाठ दाबून देऊ का? तो म्हणे पाठही दुखत नाही. म्हणे माय काही दुखत नाही. मग झंडू बाम लावून देऊ का डोक्याले? तो म्हणे डोक्याला झंडू बांबी लावून देऊ नको. मग सांगा ना काय दाबू? तो म्हणे फक्त नळला दाब आता. नळला दाब आता, दुसरं काहीच नाही. एक तर बाई म्हणे माय कोणा कोणाले सांभाळू मी? तुमची माय बोलते न्यारी, तुमच्या मायले सांभाळतो न्यारी. तुमच्या बापाले सांभाळू की तुमच्या मायले सांभाळू? वगार सांभाळू, बकऱ्या सांभाळू, घरचं सांभाळू, शेतातलं सांभाळू, कोणा कोणाले सांभाळू? तो म्हणे कोणाले सांभाळू नको व, फक्त ते तोंड सांभाळ आता. ते तोंड एवढं बोलते, ते तोंड एवढं बोलते की ते सांभाळता 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 आयुष्य निघून गेलं, पण ते तोंड सांभाळता आलं नाही. काही काही तर थकून जाता, म्हणता आता हरलो रे बापा, आता हरलो. आता या संसारा म्हणलं तसंच आहे.